बघ बाळा, आपल्या रिपोर्टमध्ये होमोसिस्टीनची लेवल जास्त आहे. होमोसिस्टीन जास्त असणं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये धोका असतो. कदाचित हे सुद्धा कारण असू शकेल आपलं मागचं अबॉर्शन झालं तेव्हा. जे होमोसिस्टीन लेवल जास्त असते तेव्हा सारखी सारखी अबॉर्शन्स होऊ शकतात. आपल्या प्लासेंटाची वाढ चांगली होत नाही. प्लासेंटाचे प्रॉब्लेम, जे बाळाला रक्ताचा पुरवठा करत असतं ना प्लासेंटा, त्याची पण वाढ कधी कधी अविकसित होते. कधी बाळाची वाढ पण ठीकशी होत नाही. त्यामुळे आपल्याला होमोसिस्टीन लेवल ही नॉर्मल ठेवायला पाहिजे. ती कितीही कमी असले तरी चांगली असते, पण जास्त असली तर आपल्याला त्याची ट्रीटमेंट घ्यायला लागते. कारण बेबीच्या ब्रेन डेव्हलपमेंट, न्यूरल ट्यूब म्हणजे ज्याच्यापासून पाठीचा कणा बनतो आणि त्याच्यातलं स्पायनल कॉर्ड बनतो, त्याच्या सगळ्याची वाढ या वाढीशी ती निगडीत असतं. त्यामुळे तुला भरपूर पालेभाज्या, पालक, डाळी, उसळी, दुधाचे पदार्थ हे सगळे घेतले पाहिजेत. म्हणजे आपली होमोसिस्टीन लेवल ही चांगली राहील आणि आपल्या बाळाला आणि बाळेची वाढ जी असते, ज्याच्यातून बाळाला रक्तपुरवठा होतो, ती हेल्दी असेल. मी तुला सप्लिमेंट्स पण देते. सप्लिमेंट्समध्ये फॉलिक ॲसिड, B12 आणि B6 आहे. त्याच्यामुळे तुझी होमोसिस्टीन लेवल नॉर्मल राहील.